सांगली महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक पार पडली. जनतेने नव्या कारभाऱ्यांना निवडून दिले. या निवडणुकीत भाजप सत्तेच्या उंबरठ्यावर येऊन ठेपला असून आता महापालिकेच्या महापौर पदाच्या आरक्षण सोडतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. येत्या गुरुवारी मुंबईत आरक्षण सोडत होणार आहे. या सोडतीतून महापौर पद कोणत्या प्रवर्गासाठी राखीव राहणार हे स्पष्ट होणार असून त्यानुसार सर्वच राजकीय पक्षांच्या पुढील रणनीती ठरणार आहेत. भाजपने निवडणुकीत सर्वाधिक 39 जागा जिंकून मोठा पक्ष म्हणून आपले स्थान पक्के केले. त्यामुळे महापौर पदावर भाजपचाच उमेदवार विराजमान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र महापौर पदाचे आरक्षण कोणत्या वर्गासाठी जाहीर होते यावर अंतिम चित्र अवलंबून राहणार आहे. महापौर निवडीसाठी पक्षांतर्गत हालचालींना वेग आलाय. इच्छुक उमेदवारांची नावे चर्चेत असून आरक्षण जाहीर होताच निश्चित करण्यासाठी उमेदवारी पक्षाकडून हालचाली तीव्र होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे विरोधी पक्ष काँग्रेसनेही महापौर पदासाठी आपली रणनीती आखत असून आरक्षणाच्या निकालावर पुढील पावले टाकली जाणार आहे. दरम्यान नगरविकास विभागाने यापूर्वीच महापालिकेतील महापौर पदाच्या आरक्षणाची माहिती प्रशासनाकडून मागवली आहे. राज्यातील सर्व 29 महापालिकेच्या महापौर पदाची आरक्षण सोडत मंत्रालयात चिठ्ठीद्वारे निघणार आहे. या 29 पैकी 50% म्हणजेच 15 महापालिकांच्या महापौरपद महिलांसाठी राखीव होण्याची शक्यता आहे. नूतन नगरसेवकांसह नेत्यांचे आरक्षण सोडतीकडे लक्ष लागले. तसेच महापालिकेत यापूर्वी ओबीसी महिला, अनुसूचित जाती, ओबीसी पुरुष या प्रवर्गासाठी महापौरपद आरक्षित होते. आता सर्वसाधारण महिला व अनुसूचित जाती महिला या 2 प्रवर्गासाठी महापौर पदाचे आरक्षण निघण्याची शक्यता आहे. त्यामुळे या गटातील नगरसेवकांनी आत्तापासूनच मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे.